दरम्यान अर्ध्या तासात होत्याचं नव्हतं कसं झालंय, अन्सारी आणि सय्यद कुटुंबावर काळानं कसा घाला घातला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी. पाहूया. रविवारच्या दुपारी 12 वाजले होते आणि त्याच वेळेला लोणावळ्यातल्या या धबधब्यामध्ये असंच संततधार पाणी वाहत होतं. त्यावेळेला पुण्यातून अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय इथं पोहोचले होते. त्यांना या वर्षाविहाराचा आनंद घेण्याचा आणि या संततधार पाण्यात बसण्याचा मोह आवरला नाही. ते जेव्हा या ठिकाणी बसले होते त्यावेळेला 12:15 वाजले होते आणि या पावसाचा आनंद घेत असताना या बाजूने वाहणाऱ्या या संततधार पाण्याचा प्रवाह वाढल्याची कल्पना या दोन्ही कुटुंबियांना नव्हती. पुढच्या 5 मिनिटात त्यांना याची कल्पना आली. ते उभे राहिले, परंतु आता या पाण्याच्या प्रवाहातून आपली सुटका कशी करून घ्यायची असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला. जीव मुठीत घेऊन हे सगळे 10च्या 10 जण याच ठिकाणी उभे होते. त्यावेळेला ते मदतीची याचना करत होते आणि उपस्थित मंडळी जी आहे ते इथून त्यांना वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत होते. परंतु पाण्याचा प्रवाह हळूहळू वाढत गेला आणि एका मागोमाग एक करत हे सगळे 10च्या 10 सदस्य या भुशीडांकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाहत पुढे गेले. त्यामुळं तुम्ही कुठेही वर्षाविहारासाठी जात असाल तर यातून धडा घ्या, कारण तुमचा जीव खूप महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, लोणावळा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.